चालली पहिल्यांदा आमच्या घरी. आणि उद्या होणार आहे आमचा धोंड्याचा कार्यक्रम. आम्ही आमच्या सासूबाईंनी सांगितले की आता सोन्याची अंगठी घेतल्याशिवाय मी इथून काय जाणार नाहीये. गेले 15 मिनिटं झाले. सक्षमीला पुसायचं पाहिजे. माझ्या पुरीला इथं पुसायचं पाणी नाही का इथं. गाईस हे बघा माझ्या बहिणींनी काय आणलं. सक्षमीला किती क्यूट आहे. खूप दिवसानंतर माहेरी आल्यावरती मी जेवण बनवते. हाय हॅलो नमस्कार. कसे तुम्ही सगळे. पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही चाललोय पायलच्या माहेरी आणि सक्षमीच्या आजोळी. आणि हा धोंड्याचा मला वाटतं एक शर्ट घे पाहिजे, कारण त्या दिवशी धोंडा मला त्याची पायलची मम्मी सोन्याचं काहीतरी करेल, त्या दिवशी मला चांगला शर्ट काहीतरी घालावे लागेल ना. तर काही माणूस किती असं तोंडाने मागून मागून म्हणतोय की सोनच पाहिजे सोनच पाहिजे सोनच पाहिजे. देवा मी कधी म्हणलं सोनं पाहिजे. बोला ना काहीतरी सोन्याचं करणार आहे मला. धोंड्याच्या महिला काही सोन्याचं खरंच करत ना. मोदीजींनी सांगितलंय सोनं खरेदी करू नका म्हणून खरेदी करायचे. सक्षमी रडायला लागली. तर मला शर्ट घ्या असं वाटतं मला. तिथं मी नाईट शर्टवर कसं काय धोंड्याचा महिने करणार पुन्हा ना. उगाच तिथं सोन्याचं मला काहीतरी उगाच अंगठी बिंगठी केली तर चांगलं दिसणार नाही ते की नाईट कपड्यावर सोन्याची अंगठी घालते म्हणून. ते फोटोमध्ये चांगलं येणार आहे ना. त्यामुळे चांगलं शर्ट घे मला पाहिजे तू. आणि सक्षमी रडती जरा, तिला भूकू लागली आहे. म्हणलं पहिलं फक्त सगळं पॅक कर. ज्या क्षणी आपण घरच्या बाहेर पाऊल ठेवून ना त्या क्षणी तिला पाजायला घे. म्हणजे तिथे जाऊचं ती रिलॅक्स राहील, आपण रिलॅक्स राहील. आणि ऊन आहे भरपूर. आम्ही कार बुक करणार आहे, कॅब करणार आहे, कॅबने जाणार आहे. आणि कॅबमध्ये AC असल्यामुळे थंड वातावरण राहणार आहे त्यामुळं. आणि पायलच्या घरी डायरेक्ट दारात गाडी उभी राहणार, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. मध्ये कुठे थांबणार वगैरे नाही आहे. नॉनस्टॉप इथून निघलं की डायरेक्ट तिथं. तर चला आता आपण भेटूया रस्त्यामध्ये. इकडे बघतच ना माझ्याकडे. ही पडते का तिला पडदा बघायची सवय. लक्ष्मीला टोपी घातली आहे ती ना. मी जरा ऊन होतं म्हणून तोंडाला थोडीशी टाकली होती तिच्या. अशी बघते, अशी ती टोपी होती अशी अशी करून बघते सगळं बाहेर असं टुक 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 टुक. आणि आता पण मस्तपैकी सगळीकडे बघत बघत चालली. उजेडात आली ना ती लई म्हणून. चला आता सक्षमी चालली पहिल्यांदा आमच्या घरी. आणि सक्षू काम हो गया. काय सासरी येतात असतात, तू माहेर चालली. हा ना. पोरी डिलिव्हरी नंतर सासरी येतात 6 महिन्यांनी. आणि मी 6 महिन्यांनी चालली आहे मम्मीकडं. उलट काय करणार. लव्ह मॅरेज आहे माझं. लव्ह मॅरेज काय संबंध याशी. अरे म्हणजे कसं आहे, लव्ह मॅरेज मध्ये जास्त प्रेम करणार नवरा भेटतो आणि तो आपल्याला माहेरी जाऊन देत नाही सारखं सारखं. मग काय करायचं. असं जायचं नवऱ्याला घेऊन 1-2 दिवस राहायचं आणि परत यायचं. जास्त नाही राहायला भेटत. तर आता आम्ही पोचलोय इथं सक्षमी. आणि आम्ही कधीच पोचलोय. जेवण वगैरे केलं. जेवणला मस्तपैकी साक्षीने चिकन मसाला आणि कालवण केलं होतं. आता जेवलंय, जेवण वगैरे केलंय. आणि हर्षू इथं बसलाय बघा. हर्षू सक्षमी बरोबर खेळतोय का तू. तर सक्षमी बसली. आता आम्ही सक्षमीवर खेळतोय. तिकडे सक्षमीची मम्मी, आजी आणि मावशी जेवण करते ते. तर बोल आपण थोड्या वेळानंतर. आल्यानंतर काही ब्लॉगच नाही घेतला आणि काही गडबड झाली नाही. ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो जरा मी, कारण मी सांगितलं की कळणार नाही. बघ कसं सीन इथलं संध्याकाळचा. सगळं गावकऱ्यांची सगळी शेती आहे इथं. पण इथं शेती होती इथं पुढं. हे बघा इथं ही शेती. सगळं शेती विकून लोकांनी बिल्डिंग बांधलं इथं. सगळं गावकरी लोकांनी इथं दिसते तुम्हाला समोर शेती सगळी. हे बघा. आणि इथं आमची मी वरती थांबलोय. मला हाईटची आणि स्पीडची लई भीती वाटते. बाहेर आलं तर इथं मी, कारण की व्हिडिओ पोस्ट करायची होती. प्रमोशन इथं आलेलं प्रमोशन केलं आहे. ती प्रमोशनची व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायची होती. ती पोस्ट केली आता. आणि पाहिलं सक्षमी खायला तुम्हाला दाखवत. चला ओळखती तुम्हाला, ओळखती मम्मा, आमचं घर मम्मी तू कपड्यावर बसली सक्षमीच्या. नाही दे इकडे ते सगळ्यात तुझे कपडे. पोरीचे कपडे खुर्ची काय टाकले तुम्ही. आजी. आणि 15 मिनिटं आलं सक्षमीला पुसायचंय. गेले 15 मिनिटं झाले. सक्षमीला पुसायचंय पाहिजे. माझ्या पुरीला इथं पुसायला पाणी नाही का इथं.
माझ्या पुरेला इथं पुसायला पाणी नाही का? एक नंबर बरोबर बोल तू आता काय करायचं? हो, काय नाही करायचं. सासरवाडी आपली, शांत बस. सोनं पाहिजे ना, आपण कशाला आलो इथं? ठीक आहे, सोनं सोनं देणार म्हणते. सोनं पाहिजे ना आपल्याला. त्यामुळेच मी काय बोलत नाही. हे आपण नाही वापरले, तिला आपण हे वापरू शकतो ना. हो, बेबी पेम्पर्स आहे चांगले आहेत ना. पहिले पण आपण पॅम्पर्सच वापरले. की कॅम्पस कंपनीच वापरतोय पहिले. नाही, साईज काय सध्या स्मॉल आहे, 4 ते 8 वेट पर्यंत. हे बघ हर्षू काय म्हणती, येते का नाही मायपूरला पाणी? काय ठेवले मम्मीने? हा गुड ठेवले पास झाला राव आता गुड तुम्ही आली म्हणते. कॉलेजमध्ये बाई. खरंच माझी सासूबाई ग. मम्मी या टायमाला सक्षमीला आंघोळ घातलेली असती, पण आता इथं पावसाचं वातावरण झालंय म्हणून नको म्हणले ह्या टायमाला आंघोळ घालायला. बघू सकाळी तिला आंघोळ घालणार. आता फक्त पुसून घेते तिला, कारण की नको म्हणलं हे असं वाटतं पाऊस येणार आहे, मग सर्दी वगैरे तिला जास्त नको व्हायला आहे ना रे. असं काय नाहीये, आंघोळ घातलीच पाहिजे तिला आता. तिचा अंग किती आकडल. नाही, पुसते ना तिला चांगली एकदम तरतरीत आणि आणि इकडं त्यांच्या माझ्या मावशीला मावशीचा पण व्हिडिओ कॉल आलेला आहे. सगळे जमा झाले. सक्षमी आली आमचं म्हणून. घर नाहीये, मेळा आहे, मेळा. जत्रा भरती ना ती. अजून यायचे दोघं. आणि विचार करा, जर मी डिलिव्हरी नसकडे असते तर सक्षमी नक्कीच आतापर्यंत बोलत असते, कारण की येड्याची जत्रा आहे सगळी आमच्या घरात. आणि इकडून आपल्या घरी असते, अरे इथं कुठं आले आपण, इथं माणूसच कोण नाही. बोलतच नाहीये. काय आहे? नवीन आणले आता पॅम्पर्स, कारण की तिकडनं सगळंच घेऊन यायला जमत नव्हतं. आणि आज मेडिकल लोकांचं स्ट्राईक आहे, त्यामुळं काहीच भेटत नाही. जेव्हा आम्ही इथे येईल ना, तेव्हा इथं काहीतरी संप असतो, म्हणजे असतोच. आमच्यासोबतच असं होतं. तर मंडळी, आमच्या आता चहा पाणी चाललंय आणि आता माझे जिजू आले. ते एक जिजू म्हणजे ऑफिस वरती, त्यांचं काम अजून झालं नाहीये. सक्षमी इथे बसली म्हणून प्रतीक इथं बसल्या येऊन, कारण की सक्षमीचं आवरून तिला आता झोपी घालत होते, पण ती उठली मध्येच आवाजाने आमच्या सगळ्यांच्या. साक्षीने तोंडला पोले, कारण की तिने गाऊन घातलंय म्हणून तिला नाही आवडत. 1 किलो मध्ये 5-6 शर्ट येतात आहे ना. काय आज मी एका व्हिडिओचं प्रमोशन केलं होय. आहे ग, यांना घरी बोलायला वेळ नाही भेटत बघा. इथं सक्षमीला भेटायला आलेत आणि यांचं काय चाललंय घरी यांना वेळ नाही भेटत. होय गाई, घरी वेळ नाही भेटत. बघ ना, बघ की किती महत्वाचं आहे, सक्षमीला भेटायला आले. आणि सक्षमी झोपतच नाहीये, खेळायलाच लागली आल्यापासून, कारण की आवाज येतोय आमचा. आता उठा, चला. एवढं चहा पिलेलं उचला जरा. गाईज हे बघा, माझ्या बहिणींनी काय आणलंय सक्षमीला. किती क्यूट आहे. इथं बघा किती क्यूट आहे फ्रॉक. नाही आवडली? वाव, किती छान आहे. वाव, प्रतीकला तर एवढं आवडत ना. किती छान आहे ग बाई. सक्षमी कशी दिसेल ना याला उद्या हे ड्रेस घालून तुझा फोटोशूट करायचा. झोपली ग, नको लावू तसं ग. आयो गाईज, ही मी आहे. आयो तू का लाईट बंद केली? अगं का बंद केली? लाव. तर हे बघा, सक्षमी झोपली, मी तर बसलीये. ही फ्रॉक ही बघत बसलीये. कसल्या भारी आणल्या ते. खरंच लय छान आहेत, मला इतक्या आवडल्यात ना. असं झालं मी सक्षमीला कधी घालून नाही. बघा किती क्यूट आहेत. ही पण छान आहे, कलर छान आहे. आणि ती ब्ल्यू वाली तर लय भारी आहे ग, एकदम अशी नाही का फ्रील वाली. हा वा गाईस, ती सक्षमी जेव्हा घालन फ्रॉक या तर कशी दिसेल, आहे ना मम्मा? किती छान आहे. सक्षमी एवढी लहान आणि त्याच्या मावशींनी बघा काय काय आणलंय. तिन्ही मावशींनी एक फ्रॉक आणल्यात. बरं तूच आणल्यात सगळ्या, ठीक आहे. चंचलचं तोंड बघ ना आहे. हा, सगळ्या छान आहेत. हो तेच ना, मोठेपणीचे कपडे आता का तुम्ही घेतलेत तिला? एवढे छोटे कुठे भेटणार? हा ते पण आहे, पण किती छान आहेत ना. 1 वर्षापर्यंत घालू शकते तुझ्या इथं. पॅक करून ठेव तसेच. तर मंडळी, आमची झाली सकाळ. काय ग बोल ना, किती किलो साखर आहे? 20. काय एवढी? मम्मी मला सांगत होती बाय, लाईक ना, आमच्याकडे साखर किती किलो आहे माहिती का? आणि ती 20 किलो. दोघीच जणी राहतात, दोघीच आहे काय. चहा प्यायला 2 जणी आहेत. 20 किलो साखर आणली.
काय गरज आहे एवढी? पण नाही, यांना तर फक्त उधळपट्टी करायची ना पैशांची. हा, आमच्या मावशीच्या साखर फॅक्टरीतून आणली साखर. आणि आता आमचं चाललंय नाश्ता, गरमागरम पोहे खायला या. इथं बसले साक्षी, इथं बसला प्रतीक. सगळे खातो आम्ही पोहे. या काही नाश्ता करायला या. तर गाईज कालचा दिवस तुम्ही बघितला, आम्ही इथं आलोय आणि आजचा दिवस सेकंड दिवस चालू झाला आहे. तुम्ही दोन्ही व्लॉग एकत्रच बघताय, कारण की इथं आलं पाहिलं जास्त काही व्लॉगिंग करायला जमत नाही. तिथे गप्पा गोष्टी चालल्या असतात सगळ्या प्रायव्हेट. ते प्रायव्हेट गोष्टी आपण घेऊ शकत नाही, नाही तर ते प्रायव्हेट गोष्टी आपण यूट्यूबवर टाकल्या तर मग निघाणारच आहे. तर त्यामुळे आणि काल तुम्हाला मी सांगितलं व्लॉगमध्ये काय किस्सा सांगितलं. काल आम्ही पायलच्या इकडून आमच्या घरून निघालो. त्यानंतर मग निघालो काय आलं, आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो, म्हणजे आज निघणार होतो. आणि त्यावेळेस साक्षीने काय केलं, इथं सेल लागला होता, त्याचं प्रमोशन घेतलं साक्षीने की पायल करेल म्हणून. मग म्हणलं आता प्रमोशन आलं तर काल कशाला मग आजच निघावं, म्हणून आम्ही काल निघालो बुधवारी. त्यामुळे आणि ब्लॉग तुम्ही आता उशिरा बघताय खूप, कारण की हिथं असल्यामुळे पोस्ट करता येत नाही ब्लॉग वेळेवर. तर आलो तिथून आम्ही पहिलं साक्षी पायलच्या मोठ्या बहिणीच्या घरी थांबलो आणि तिथं साक्षीमध्ये थांबवलं, साक्षीला थांबवलं. मग तिथून व्हिडिओ करायला गेलो. तिथं व्हिडिओ बनवतच मॅडम उठल्या. तिथून आमची धावपळ. मग व्हिडिओ कशी तर बनवली आणि तिथं घरी गेलो आणि गडबडीत तिथं पहिली साक्षीमध्ये घ्यायचं. साक्षीमध्ये भोंगा पसरला होता, तिला घेतलं आणि त्या गडबडीत आम्ही मोबाईल विसरलो तिथंच. आणि घरी तर पायलच्या घरी येऊस तर आमचे लक्षच नाही की आम्ही मोबाईल तिकडे विसरलो आहे. गाडीत नव्हतं म्हटलं पायल मोबाईल, म्हणजे हा ज्या व्लॉगमध्ये मी व्लॉग करत होतो. आम्हाला दोघांना घाम फुटला. सगळं आठवतं आहे, कुठं ठेवला, कुठे गेलतो, कसं गेलतो, पाहिजे असेल प्रत्येक मोबाईल. म्हटलं थांब बाईक आधीच नको हे करू भेटल. मग नंतर मग साक्षीकडे गेलो. साक्षी म्हणली होतं इथं मी बघितलं आहे, बहिणीच्या तर टेबलवर ठेवला तुम्ही विसरला आहे. मग इथून परत तिथून गेलो तिकडं, मोबाईल वगैरे घेतला ना आला. हा मोबाईल जे मी ब्लॉक करतो तो मोबाईल राहिला होता तिथं. आम्ही लई घाबरतो, कारण ह्या मोबाईलमध्येच सगळं आमच्या काम आहे. आजचा कशाला मग दिवस कालचं गेला, जेवण वगैरे केलं, गप्पा गोष्टी केल्या थोड्या. आणि सगळ्याच प्रत्येक गोष्टी व्लॉगमध्ये नाही घेतल्या, कारण की ह्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात वेगळ्या एकदम प्रायव्हेटली. त्यामुळे आपण ते सगळं नाही दाखवू शकत का नाही हर्षू? आता हर्ष आला सकाळ सकाळ तुझ्या पिलीला खेळवायला. तू काय म्हणतो बाळाला? तू काय म्हणतो साक्षीमध्ये काय म्हणतो? तू पिली म्हणतो ना? मग हर्ष कशा पिली म्हणतो म्हणा? पिली काय म्हणतो? त्याने हर्षूंनी वेगळं नाव ठेवलं तिथं सेपरेटली, हर्षिका म्हणून. पण आता त्या आधीच मी साक्षी नाव डिसाईड केलं होतं. खूप सगळ्यांना मी मेसेज करून सांगितले होते की काय नाव ठेवायचं. सगळ्यांनी मग वेगवेगळे सजेशन दिले. मग मी जेव्हा ठरवलं साक्षी नाव ठेवायचं, तेव्हा पायलच्या सर्व बहिणींना किंवा माझ्याकडचे सर्व जे त्यांना पहिलं विचारलं असं नाव ठेवू का? सगळे मला नाव चांगलं आहे. मग नाव फिक्स केलं मी आणि 2 दिवसांनी हर्ष म्हणलं की तिचं हर्षिका नाव ठेवायचं. आणि ते असं झालं. सगळ्यांना विचारल्यानंतर नाव नको चेंज करला, नाही तर मग हर्षून लवकर सांगितलं असतं ना, हर्षिकाच नाव फिक्स केलं असतं, पण उशिरा सांगितलं असं झालं. तोपर्यंत मी माझ्या मनात नाव करून ठेवलं होतं साक्षी मी, असं झालं विषय. तर आता एवढं सगळं विषय झालं आहे. तर आम्हाला जेवण वगैरे चालू, पाहिजे जेवण वगैरे करेल. साक्षी गेली आता बाहेर आणि काल इकडं प्रमोशन केलं. तर मी म्हणतो आहे ज्याचं प्रमोशनचं पेमेंट आलं ना, त्यातून एक माईक घ्यावा असा माझा विचार चालू आहे. मी पायलला जेव्हा प्रमोशन आलं तेव्हाच बोललो, पाहिलं म्हणलं आपण एक माईक घेऊ, कारण मी आधीच तोंडात बोलतो आणि लोकांना कळत नाही. आणि जरा बाहेर कुठे गेलं व्लॉगिंग करायला तर सगळा बाहेरचा आवाज येतो, आणि ते बाहेरचा आवाज येत असल्यामुळे आपण बाहेर व्लॉगिंग नाही घेत. आणि कधी घरात व्हिडिओ करायचे म्हणलं तर साक्षी मी खूप त्रास देणार आता पुढे जाऊन, खूप किंचाळणार, खूप आवाज करणार, खूप हे करणार. त्यासाठी मला आपला माईक खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण एकदम हळू आवाजात बोललो तरी आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आम्हाला माईक नसल्यामुळे आम्हाला जोरात बोलायला लागतं. त्यामुळे साक्षी मी पण उठू शकते. एवढं सगळा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणलं चांगल्या क्वालिटीचा एक माईक घेऊ. आम्ही आमच्या लग्नाच्या टायमिंगला 1001 रुपयाचा डिजिटेक कंपनीचा माईक घेतला होता. तेव्हा आमच्याकडे हा फोन होता माझा. तर हा फोन माईक घेतला आम्ही, आणि 6 महिन्यांनी हा फोन घेतला. आणि प्रॉब्लेम झाला, या फोनला जो माईक बसतो तर ह्या फोनला iPhone 15ला बसत नाही. तो नवीन असा कोरा माईक पडलेला आहे 1000 रुपयाचा. आणि उद्या होणार आहे आमचा धोंड्याचा कार्यक्रम. आम्ही आमच्या सासूबाईंनी सांगितले की आता सोन्याची अंगठी घेतल्याशिवाय मी इथून काय जाणार नाही आहे. पाय पण रेडी झाली, त्यामुळे मी इथंच बसलेलं असं एकदम. अंगठी पाहिजे नसतं ना हा असो. हां हातचं नुसतं. पिलू झोपली आपली, पिलू झोपली. मी काय माईक एकदम चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा विचार करतो, एकदम ज्याने की आवाज एकदम स्पष्ट येईल. आणि बाजूचा असा आवाज आहे ना तो येणार नाही तुम्हाला. आणि त्यामुळे साक्षीमीला पण त्रास होणार नाही आमच्या आवाजामुळे. तर बघूया काय होतं ते. तर मग डिजिटेक कंपनीचंच आहे. डिजिटेक कंपनी खूप चांगली आहे. तुम्ही काही नाही का जर व्हिडिओ करण्याचा विचार करत असेल, तुम्हाला काय घ्यायचं असेल, माईक, रिंग लाईट, कुठल्या गोष्टी, ट्रायपॉड वगैरे, डिजिटेक कंपनीचेच खूप चांगले. कारण मी पायलची जी रिंग लाईट आहे ना ती 8 वर्षापूर्वी घेतली, ती 3000 रुपयाला.
तेव्हा लाईट ती सरस लाईट कोणाकडेच नव्हती एवढी. नवीन चालते मार्केटमध्ये, नवीनच सगळ्यांचे व्हिडिओ बनवणं चालू होतं. तेव्हा ती लाईट नवीन चालते. तेव्हाच मी ऑनलाईन मागवली होती. 3,000 रुपये लाईट घेतली होती. ती आता काय किंमत त्याची माहीत नाही, 3,000च असेल. पण ती लाईट रिंग लाईट आमच्याकडे अजूनही 8 वर्ष झालं, त्याला काही 1 रुपया खर्च नाही. अशी जी कंपनी आहे. त्यामुळे डिजिटेक कंपनी खूप चांगली खूप. आणि त्याच कंपनीचा मी माईक घ्यायचा विचार करतो. आता आम्ही जेवण वगैरे करतो दिवसभर मस्तपैकी आणि बघूया दिवस कसं जातो आजचा. दोन्ही ब्लॉग एकत्र असणार आहेत. झोपून तिची पूर्ण म्हणजे ती छान खेळ. काय चाललं गेले 1 मिनटं झालं. इकडं क्लिप लाव, तिकडं क्लिप लाव, तिकडं क्लिप लावून बघ, तिकडं क्लिप लावून बघ. अरे मी बघते कोणत्या साईड मी छान दिसतो रे. केस काल मी धुवून आलते घरून, पण मोबाईल आमचा आहे ना माझ्या दीदीच्या घरी राहिला म्हणून मी केस नाही केली. काय मी काय विचार करत होते माहिती का, म्हणलं मोबाईल आता गेला, आता दीड लाख रुपये नाही, आता तो 17 आलाय ना, तोच घेऊन टाकूया, जाऊ दे आता काय करायचं, हा तर कोण गेला. पण आता घेऊन टाकायचं ते पण बोल रे. कसं घेऊन टाकायचं ते पण बोल. पैशाने कॅश घेऊ म्हणलेलं, कॅशच घ्यायचा. पण मी विचार करत होते निगेटिव्ह माझ्या मनात येत होते नाही का. म्हणलं जाऊ दे, 80,000 रुपये येतील हे अंगठीचे. ही प्युअर अंगठी आहे, त्याचे जास्त म्हणजे 24 कॅरेटची अंगठी असली तेवढे पैसे येतात. म्हटलं जाऊन दे आता कॅशच घेऊन टाकते मोबाईल. आता काय करायची. पण आता प्रमोशन केलेला व्हिडिओ तर त्याच मोबाईलमध्ये आहे. आता परत शूट करायला लागतं का काय व्हिडिओ. म्हटलं आता मोबाईल गेला तर रिक्षावाले तिथे नाही ना नेला. लय काय माझ्या मनात येत होतं ना असं डेंजर. पण तो मोबाईल कुठंच नाही गेला. आमचा मोबाईल आम्हाला दोन्ही लक्की आहेत. हा मोबाईल तर ना, हा जो मोबाईल आहे आपण कधी घेतलाय 7 वर्षापूर्वी, 7 वर्ष आधीचा माझा हा मोबाईल आहे. हो, ह्या मोबाईलला 7 वर्ष झाली. मी तेव्हा हा मोबाईल घेतला 65,000ला. 57,000 रुपये नाही, 60,000 रुपये. 57,000 रुपये. 57,000 रुपयाचा हा मोबाईल आहे. पण अजून नवीन सारखा हा मोबाईल आहे, नवीन. कारण त्याचा आम्ही वापर, माझ्याकडनं हँडल चांगलं होतं, म्हणजे मी वापर पाडला नाही, धडपडला नाही, काय नाही, काहीच नाही. तेव्हापासून हा मोबाईल असतात नवीन सारखा. मग ह्या मोबाईलला विचार करा, जो हातात आम्ही तो ब्लॉक करतो त्याला किती जपत असं आम्ही, है ना रे. जीवाच्या पलीकडे आम्ही मोबाईलला जपतो. हा तेच सक्षमी आणि मोबाईल दोन्ही एकसारखे आमच्याकडे. हो, जसं आम्ही सक्षमीला बघतो तसं मोबाईलला बघतो. मोबाईल झोपतोय पण असं एकदम साईडला ठेवतो, कारण की आता त्याच्यावर आहे सगळं, त्याच्यामुळं ते आम्ही जास्त जपतो मोबाईल. आणि मला आम्ही खूप कठीण नाही करून आपण शेअर करू. मी आता बनवतीये बाबूसाठी अंड्याची पोळी मस्तपैकी, आणि इथं अंडे उकळायला ठेवली आज मस्तपैकी आमच्या घरी. मम्मी अंड्या सोडलं माझ्या अंगावरती. आज मस्त अंड्याची भाजी बनवते. साक्षी गेली आहे, साक्षी आणि माझी बहीण गेली आहे 2 नंबरची मंडईमध्ये गेले तर, कारण की आमच्या दुकानावरती ते काटा असतो ना, काटामाप, तो काटामाप आणि छत्री आणायची पावसाळ्याची. मग मम्मीला लय गरज आहे, काय व्हायला लागलं या अंड्याला. मम्मी ह्या अंड्यातून गुडगुडे असे फट व्हायला लागले, फटाके फुटल्यागत त्या अंड्यातून फुटायला लागले. चला आज मस्तपैकी खूप दिवसानंतर माहेरी आल्यावरती मी जेवण बनवते, कारण आमची साक्षी मला काहीच करून देत नाही. ती खाली गेली म्हणून मी जबरदस्ती आता करते, कारण की आमच्या मम्मीला मी काहीच काम करून देत नाही. फक्त माझ्या मम्मीला लसूण सोलायला लावलंय आणि मिसरी लावून बसली मम्मी. काय करायचं. मम्मी दुकानावर काम करते, म्हणजे दुकानावरच असते म्हणून आम्ही तिला घरातलंच काहीच काम नाही सांगत, पण तरी पण मी आल्यापासून ती खूप काम करते. या जेवायला मंडळी आज आहे स्पेशल अंडा करी आणि भात, कांदा, आणि सोबत आहे नवरोबा, सोबत आहे माझी बहीण, सोबत आहे ही वाली बहीण, आणि सगळ्यात सोबत आहे तुमच्या मी. तुम्ही सगळं बेडवर. अगं बेडवर का बसलोय, सक्षम इथं बसले ना म्हणून मी इथं बसलोय. बाबू अजिबात नाही ऐकणार, कारण की बाबूची लाडकी आहे पिल्ली. आणि आता साक्षी ना मंडईत गेली. साक्षी दाखव तू काय आणलंय, ये इकडं मला दाखव. साक्षीने बघा काय आणले सक्षमीला, एवढे क्यूट फ्रॉक आणले ते. अजून एक आहे. हे बघा, ही दाखव किती क्यूट आहे, आणि कसली भारी कलर आहे. हा तर ब्लू वाला लय भारी दिसतोय.
आणि व्हिडिओत पण लय छान दिसणार आहे. आणि तो रेडवाला पण लय मस्त आहे. हे बघा क्यूट क्यूट आहे. एक ना तिला आता आपण तिला आता घालूया. वॉश करून ठेवलाय बघा. आणते इथं ड्रेस आणते इथं माझ्याकडं. हे ड्रेस आहेत ना तिने मगाशी आणले, वॉश केले आणि ते सुकले पण आता एकदम मस्त. ऊन एवढं आहे तर सुकणारच ना. तर आता हे सक्षमीला ह्यातला मी एक घालणार आहे आत्ता. साक्षी बोलली आत्ताच घाल. खूप छान वाटतोय. हा घालू का हा घालू काय कळना झालंय. दोन्ही पण लय छान आहे. हाच घालते का रेड घालू ग? रेड घालते. रेड. अरे उलटा कुठं ना. अरे संसार का काय केलं तिने? तिने बघ काय कुठं काय वाटी होती, वाटी होती. हा. वरून आईस्क्रीम टाकलं तर वाटीच निघा ना वरची. अरे डबल वाटी दिली मम्मीला. म्हणून एक चमचा खाऊ शकते ना मी आईस्क्रीम. पण एवढे पण नाही. पुरली की. अरे एक तुम्ही फॅमिली पॅक चौघांनीच खाल्लाय रे बाबा. त्यात मी पण नाही अजून खायला. तेच ना म्हणून पुन्हा ना तू नाही म्हणून. खायचंय तुला? थांब की त्यात टाकून तरी द्या. आजच खायला घेतलं तो. ती भरली पण नव्हती. बरं मला थोडी भरपूर आहे आणते. हाताने घेतो. या काय आईस्क्रीम खायला. बाळा ती हातातली सगळी बाळाच्या अंगावर पडेल. आलसू तिकडं हो पहिले आईस्क्रीम हातात पडेल काही समजणार सोनं. नाही. आईस्क्रीम पूर्ण हातातली पहिली फिनिश कर बाबू. आली मम्मी आत्ताशी जेवण आली. मम्मीचं आत्ता जेवण झालंय. हो तुम्हाला डबल वाटी दिली. आईस्क्रीम एकदाच आहे. आईस्क्रीम एकच दिली, वाटी डबल दिली आहे. हे बघा सक्षमीच्या माऊनी सक्षमीला काय आणलंय. खुळखुळा. ती पण हसते त्या वाजवल्यावरती. तिला कळायला लागले थोडं थोडं. बघ ती कशी ग. आणि हे आणलंय अजून एक खेळायला. सक्षमीला आत्ता आंघोळ घातली म्हणून तसं गुंडाळलंय तिला. आणि आज काय केलं आई? काय केलं सांग आज मी पहिल्यांदा? आंघोळ कुणी घातली? तू. पहिल्यांदा सक्षमीला मी आंघोळ घातली आज पहिल्यांदा. मांडीवर बसून एवढं मला भारी वाटलं ना. चहा नाही पिला अजून आम्ही. अय्यो हर्षद दादाच्या मम्मीने नाईकने काय आणलंय? मम्मीने मावशीने मावशीने. मावशी माऊ नाही मॉम. मॉम मी तर मावशी सांगणार. नाही मावशी नाही. मावशी म्हणतो काय यांना? काय माऊ म्हणतो माऊ. तुम्हाला मावशी हे नवीन लागलंय तर तिची रिस्पेक्ट करा. मावशी नातं ती मला हेच नाही करणार. माऊच म्हणणार. लक्षात ठेव. आणि तिला सगळ्यात जास्त लढा माझंच असं आलं. हे वाक्य माझं लक्षात ठेव. कळलं? ठीक आहे. मी पण इथं आहे, ते पण इथं आहे, तुम्ही पण इथं आहे. मी पण. तिच्यापेक्षा जास्त हाच रेडी कोण म्हणलं तुम्हाला? बिचारी साक्षी मेहनत करून कष्ट करून कपडे घेतली आणि तिची बहीण बघा कपडे चोरायला आली इथं. साक्षीचे सगळे नवीन कपडे, ज्याचं लेबल पण नाही मस्त काढलेलं, सगळे कपडे ते माझे असतात. माझी मम्मी तुला घेऊन जा, तुला कोणता आवडतो? बिचारी डायरेक्ट फर्निचर बसली. आमच्या घरात आहे ना, आमच्या घरात तुम्हाला विश्वास नाही होणार, ज्या कपड्याला लेबल असतं ना लेबल, अशा कपड्यांचं एक वेगळं कपाट आहे जे अजून आम्ही घातले नाही. त्या मॅडमने अजून घातलेच ती नाही. आणती आणि ते मी घेऊन जाते. साक्षी कोणालाच देत नाही, फक्त मला देते. कारण की माझी बहीण अशी जीन्स टॉप नाही घालत, कोणच दोघी पण नाही घालत, फक्त मी आणि साक्षी असे कपडे घालतो. आणि साक्षीने आज आमच्यासाठी मस्त, आमच्यासाठी नाही जावयासाठी आमरस चपाती मस्त पैकी बनवली. जावई आलंय धोंडा खायला. नशीब धोंड नाही ठेवल्या समोर माझ्या. हा दगडी आणि मी आमरस खाऊ शकत नाही. हर्षूला एकदा आमरस चपाती दिलीये, तो खात नाही, एक तास झालं. आणि त्याची मम्मी जर रुसून गेली मी निघून. खात असते ना, ह्या वर्षी मला नाही खायचं आता, तर मी अख्खं पातेलं असं गटगट पिले असते. पण आता काय करू, कंट्रोल ठेवला मी यावर. ते म्हणून तू म्हणते तिकडे कोंबडीचे घे. पिल्लू आहे तू, माझे छोट पिल्लू आहे. सगळं घेणार छाकची माऊ तुला. साक्षीची शक्षू, माझी कोंबडीची पिल्लू. मॉलला जायचं का? शॉपिंग करू आपण. सूर कसा लावलाय त्याने? सूर कसा लावलाय? झोप आली पिल्लू. त्याने एकच सूर लावलाय. माझी पिल्ली आहे. पण बघ मी
किती शांत बसली बघ ना ती किती शांत बसली. चच्ची मा घेऊन जाणार चच्ची मा ज्युपिटरवर. ए बाई कुचू 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 निन्ना. साक्षी माऊनी ना अरे जेम्स 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 ही माझी पिल्लू आहे गं छोटं. हळूहळू साक्षी हळूहळू ए बाळाला हळूहळू जम फिरव. होईन ना जम.